येत्या शैक्षणिक वर्षामध्ये पूर्व प्राथमिक पासून चौथीच्या विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळापत्रकात बदल होणार आहे। मुलांच्या झोपेचा विचार करून राज्य सरकारने शाळेच्या वेळापत्रकामध्ये बदल केलेला आहे। काय आहे शाळेची नवी वेळ आणि या वेळापत्रकामुळे खरंच विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे का? पाहूयात आमच्या या रिपोर्टमधून। चौथी पर्यंतच्या शाळा आता 9 नंतर भरणार। सकाळी 7 वाजता शाळेत जाण्यासाठी डोळे चोळत उठणाऱ्या चिमुरड्यांना राज्य सरकारने दिलासा दिलाय। आता लहानग्यांची शाळा सकाळी 7 वाजता नाही तर सकाळी 9 नंतर भरेल असा GR सरकारने काढलाय। शासनाने जो निर्णय घेतलाय त्याचं आम्ही स्वागतच करतोय की आमची 3 तासांची शाळा असते तर साधारणपणे आमची मुलं जी येतात सकाळी तर ती सकाळी पण व्यवस्थित उठून येतातच आणि दुपारी सुद्धा आली तरी त्यांची झोप बी पूर्ण होईल असं मला वाटतं। 7:15च्या ऐवजी 8ला शाळा झाली तरी काही हरकत नाही, पण 9 ही वेळ थोडी जास्त लेट वाटते, कारण पुढं 2:30 पर्यंत मुलं घरी येतील व त्यानंतर एक्स्ट्रा करिक्युलम काहीच ॲक्टिव्हिटीज होणार नाहीत, झोपून किंवा त्यांचा ते अभ्यास होणार नाही। 9 ते 6 साधारणपणे ऑफिसचं टायमिंग असतं, सो रस्त्यावरती वाढतं ट्रॅफिक वगैरे सगळंच बघता मला असं वाटतंय की 9च्या पेक्षा जर का थोडं लवकर केलं म्हणजे 8 साडेआठ वाजता तरी सुद्धा चालण्यासारखं आहे। असं ऑफिसला जाता जाता मुलांना शाळेत सोडणं शक्य होईल असं काही पालकांना वाटतंय, तर मुलांना सकाळी उठण्याची सवय राहणार नाही अशी चिंता काही पालकांना सतावते। ही झाली पालकांची बाजू, पण शिक्षकांना काय वाटतंय ते सुद्धा जाणून घेऊया। शासनाचा निर्णय जो आहे त्याच्यामुळे मुलांना लवकर उठायची सवय लागेल, पालकांना वेगळे प्रयत्न करावे लागणार नाही, पण त्याच्यामुळे त्यांना अजून एक त्याचा होईल की रात्री लवकर झोपायची पण सवय लागेल। मोबाईल TV वगैरे बघत मुलं झोपतात तर ती पण सवय थोडीशी बाजूला होईल। आणि दुसरा भाग पण असा आहे की मुलांना लवकर जशी हे होतील उठतील तसं त्यांना झोपही पूर्ण होईल आणि पूर्ण फ्रेश होतील आणि मग शाळेत येतील। पण एक दुसरी बाजू पण आहे की त्यांना चला 9 वाजता शाळेत निवांत उठू असं पण होतं, आणि जेव्हा खरं अभ्यासाची वेळ असते किंवा 8वी 9वी 10वी त्यावेळेला मग ते सकाळी उठायचं त्यांना थोडंसं त्रासदायक होऊ शकतं की सकाळी उठायला सवय नसते, ही आधीपासून सवय असेल तर ते उठतात। शासनाच्या या निर्णयावर बालरोग तज्ञांचं काय म्हणणं आहे ते पहा। आई वडील कौतुकाने सांगतात की नाही हो हे 10:30 वाजता झोपत नाही, 11 11:30 पर्यंत झोपतात, पण जे मूल 11:30 वाजता झोपतं ते लवकर कसं उठू शकतं? मग त्याला पटकन उठवा, तयार करा, त्याला थोडंसं खायला द्या, आणि निम्म्यापेक्षा जास्त मुलं जी असतात ती पटकन खाल्लेली गोष्ट बसमध्ये किंवा रिक्षेत उलटी करून टाकतात। मग तो एक वेगळा पॅटर्न सुरू होतो आणि त्याचं जे आपण कौतुकाने तयार केलेलं मूल आहे, जे आपल्याला असं बरं वाटतं की ह्या मुलाला आपण शाळेत पाठवू, म्हणजे आईचा आनंद आईवडिलांचा आनंद जो असतो तोही कमी होतो। सो मला असं वाटतं की आपण एक चांगला सर्वे घ्यावा, ज्या शाळांमध्ये हे चालू आहे त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे, त्यांची मुलं इंटर स्कूल किंवा ह्याच्यात आपल्या डिबेट्स अँड कॉम्पिटिशनमध्ये त्यांचं परफॉर्मन्स कसं आहे असं बघून मला असं वाटतं की यू मस्ट गो अहेड अँड कंटिन्यू दिस कॅम्पेन। लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान संपत्ती आरोग्य लाभे, हे गेली अनेक वर्ष आपण ऐकत आलोय, पण सध्या या उलट लाईफस्टाईल पाहायला मिळते जे शासनाच्या निर्णयातूनही दिसून येत आहे। देवयानी येदलाबादकर, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।